गोंदिया जिल्ह्यात काँग्रेसला पुन्हा खिंडार पडणार असून देवरी आमगाव विधानसभेचे माजी आमदार सहसराम कोरोटे हे काँग्रेसला रामराम ठोकत शिवसेना गटामध्ये प्रवेश करणार आहेत। मागील निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाने त्यांची विधानसभेची तिकीट कापली असल्यामुळे नाराज असलेले सहसराम कोरोटे हे धनुष्यबाण हाती घेत आपल्या हजारो कार्यकर्त्यांसह येणाऱ्या 20 तारखेला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश करणार आहेत। तसेच यावेळी त्यांनी नाना पटोले यांच्यावर आरोप करत नाना पटोले यांनीच माझी सूड भावनेतून विधानसभेच्या आमदारकीची तिकीट कापल्याचा आरोप केला आहे। आमगाव देवरी विधानसभेचा विकास करण्यासाठी मी शिंदे गटामध्ये जात असल्याचंही त्यांनी सांगितलंय। नक्कीचपणे आमचं ठरलं आहे की आदरणीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वामध्ये आम्ही काम करावं आणि शिंदे साहेबांची शिवसेना या शिवसेनेमध्ये प्रवेश करून या मतदारसंघामध्ये शेतकरी, शेतमजूर, सर्वसामान्य लोकांना न्याय मिळाला पाहिजे, सर्वांचे कामं झाले पाहिजे आणि विकास झाला पाहिजे। या मतदारसंघामध्ये सर्वच ठिकाणी एक विकासाचं प्रभाव वाहलं पाहिजे, ह्यासाठी मी शिंदेमध्ये जाणार आहोत। नेमका काय झालं होतं की आपण काँग्रेस सोडून शिंदेकडे जातो? काँग्रेसला सोडण्याचे मुख्य कारण की मागील विधानसभेच्या निवडणुकीमध्ये नाना पटोले यांनी माझ्या सूडभावनेतून माझी तिकीट कापली। मला शेवटच्या क्षणापर्यंत एक खोटं आश्वासन देत गेले की तुमची तिकीट पक्की आहे, तुम्हाला ती विधानसभा लढायची आहे। संपूर्ण विधानसभेमध्ये मी चांगली मोर्चेबांधणी केली होती आणि 100% मी जिंकणारच होतो। अशा परिस्थितीमध्ये ज्या व्यक्तीला कोणी ओळखत नाही, ज्यांच्या पक्ष संघटनेमध्ये कुठल्याही प्रकारचा सहकार्य नाही किंवा त्यांचं घेणं देणं नाही, अशा व्यक्तीला तिकीट देऊन माझी तिकीट कापण्याचं काम नाना पटोलेंनी केलं। त्यामुळे मी काँग्रेस सोडण्याचा आज निर्णय घेतलेला आहे। विधानसभा निवडणुकीमध्ये आपण भाजपचं काम केले असे काँग्रेसचे कार्यकर्ता आपल्यावर आरोप लावतात, काय सांगणार? आता ज्या लोकांनी काँग्रेसचंच काम केलं नाही, जे आपल्या घरामध्ये बसून होते, असे काही लोक आहे जे माझ्यावर आरोप करतात। मी जेव्हा माझी तिकीट कापण्यात आली तेव्हा मी खूप व्यथित झालो। माझ्या मनामध्ये एक असंतोषाची लाट निर्माण झाली। तरी पण मी माझ्या घरी गप्प बसलो। मला फॉर्म भरण्यासाठी त्या ठिकाणी मला आमंत्रितसुद्धा त्यांनी केलं नाही, बॅनर पोस्टरवर माझे फोटो टाकलं नाही। तरी पण मी पक्षविरोधी कारवाई न करता मी कार्यकर्त्यांना सर्वांना सांगितलं की आपण पक्षाचं काम करावं। आपण पक्षानं ज्याला तिकीट दिलं त्याचं आपण काम करून त्याला जिंकवण्यासाठी आपण सर्वांनी मेहनत घ्यावं, अशा प्रकारचं सर्वांना आव्हान केलं। आणि 23 तारखेला रिझल्ट लागणार आहे। त्या 23 तारखेच्या नंतर मतदारसंघातली परिस्थिती कशी असो, उमेदवार जिंको नसो, तरी पण आपण इथल्या कार्यकर्त्यांना बळ देण्याचं काम करू, इथल्या ह्या विधानसभाचं काँग्रेसचं नेतृत्व करू, अशा प्रकारची भावना कार्यकर्त्याजवळ व्यक्त केली। कार्यकर्त्यांना दिलासा दिला, कार्यकर्ता खचलं नाही पाहिजे, अशा प्रकारची कार्यकर्त्यांना मी ताकद देण्याचं त्यावेळेस काम केलं। नक्कीचपणे आमच्या साहेबांसोबत 20 तारीख ठरलेली आहे, पण समजा साहेबांच्या व्यस्त कार्यक्रमामुळे पक्षप्रवेशाचा मुहूर्त 1-2 दिवस पुढे जाऊ शकतो। मुहूर्त तारीख ठरल्याच्या नंतर आम्ही पुन्हा आपल्याला ते सर्व कळवणार आहोत। पक्षप्रवेशाचा कार्यक्रम हा भव्य दिव्य राहणार आहे। जवळजवळ 10,000 लोक त्या पक्ष कार्यक्रमाच्या सोहळ्यामध्ये उपस्थित राहतील आणि हजारो कार्यकर्त्यासोबत मी आदरणीय शिंदे साहेबांच्या सेनेमध्ये प्रवेश करणार आहोत।